लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकलचे उपाध्यक्ष रामकृष्ण कुलकर्णी माझ्यासोबत अशी बातचीत करणार आहे, कारण कंपनीनं प्रोडक्शन बंद ठेवलेलं आहे. पाण्याची भीषण टंचाई आहे ही जाणवत आहे लोट्यामधील सर्व कंपन्यांना, आणि पाणी शॉर्टेजमुळेच आज ही कंपनी बंद ठेवण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापन घेतला आहे. सर, कसा नेमका हा संकटाचा सामना तुम्हाला करावा लागतो आहे? ॲक्च्युली लोटे MIDCला जे MIDC मार्फत पाणी पुरवठा केला जातो कोयना धरणामधनं, तर ते पाणी बंद झाल्यामुळं MIDC कंपनीला पाणी पुरवठा करू शकत नाही आहे गेल्या 4-5 दिवसापासून. आणि रासायनिक कंपन्या ह्या प्रामुख्याने पाण्यावर अवलंबून असतात. त्या पाण्याची अवेलेबिलिटी नसल्यामुळे आम्हाला कंपनी बंद करावी लागत आहे. तसं MIDCने आम्हाला कळवलेलं आहे, आणि पुढील अनिश्चित काळासाठी जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत कंपनीने आपली घरडा केमिकल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. कंपनी व्यवस्थापनामध्ये संपूर्ण पाण्याची गरज किती असते, आणि आता सध्या कामगारांना तरी आपल्याला पाणी मिळते, काय परिस्थिती आहे? आता सध्या आम्हाला साधारणतः 3000 मीटर क्यूब पर डे पाणी लागतं कंपनीसाठी. आणि सध्या कामगारांच्या वापरासाठी किंवा पिण्यासाठी, त्याचप्रमाणे कंपनीची जी कॉलनी आहे तिथे पण पाणी पुरवठा होत नाही आहे, आणि त्यासाठी पाण्याची खूप अत्यंत आवश्यकता आहे. त्या संदर्भात आम्ही असोसिएशनच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन आणि MIDCला ॲप्रोच केलं होतं. जिल्हाधिकारी साहेबांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं, आणि त्यांनी MIDCला निर्देश दिलेले आहेत की कामगारांसाठी, त्याचप्रमाणे कॉलनीसाठी आणि आजूबाजूच्या लोकांसाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा असं MIDCला निर्देश दिलेला आहे. MIDC त्यावर काम करत आहे, पण MIDCकडनं आम्हाला अद्याप समजलेलं नाही आहे की पाणी पुरवठा कधीपासून सुरू होईल. पाणी पुरवठा सुरू होईल, मात्र कंपनीची पाण्याची क्षमता पाहिली तर लागणारा पाणी साठा देणं शक्य नाही. अशा वेळेला प्रोडक्शन बंद ठेवलं आहे, असा विविध कंपन्यांनी हाच निर्णय घेतला आहे. आता संपूर्ण या MIDCची परिस्थिती कशी आहे? जवळपास लोटेमधील सर्वच कंपन्यांमध्ये सारखी परिस्थिती आहे. कुणालाही पाणी पुरवठा होत नाही आहे, आणि रासायनिक कंपन्यांमध्ये पाणी हे अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि प्रोसेस चालू करण्याच्या दृष्टिकोनातून, तर त्यामुळे जवळपास सगळ्याच कंपन्या बंद झालेल्या आहेत. किती याचा फटका बसू शकतो संपूर्ण ओव्हरऑल MIDCला आणि आपल्या कंपनीला? आता आमच्या कंपनीला दररोज साधारणतः 20 कोटी रुपयांचं नुकसान होत आहे, आणि लोटे MIDCमध्ये साधारणतः माझ्या अंदाजाप्रमाणे दररोज 50 ते 75 कोटीचं नुकसान होत आहे, कमीत कमी. म्हणजे जवळपास 100 कोटीचं नुकसान होत आहे. आणि त्याचबरोबर शासनाचा महसूल जात आहे. त्याचप्रमाणे जी आपलं कंपन्यांची जी इमेज आहे भारतातल्या, त्यांची इमेज पण डाऊन होत आहे. कंपन्यांना आता गेल्या 1-2 महिन्यामध्ये लेबरचा खूप शॉर्टेज होतं गॅसच्या टंचाईमुळे. त्यामुळे बरेचसे कंपन्या तशाही काय बोलतात कमी कॅपॅसिटीवर चालू होत्या. लेबर सुरळीत झाल्यानंतर कंपन्या फुल प्रोडक्शन आम्ही घेत होतो, आणि आता परत ह्या प्रॉब्लेममुळे आम्हाला कंपन्या पूर्णपणे बंद कराव्या लागत आहे. साधारणतः जेव्हा पाणी अवेलेबल होईल त्यावेळेस आम्हाला जी कॉन्ट्रॅक्ट लेबरची जी उपलब्धता आहे ही मोठ्या प्रमाणावर याची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवेल, आणि प्रोडक्शन सुरळीत करण्यासाठी मोठा अवधी जाऊ शकतो, जेणेकरून कंपनीचं खूप जास्त प्रमाणावर नुकसान होऊ शकतं असं मला वाटतं. तर आम्ही MIDCला रिक्वेस्ट केलेली आहे की लाँग टर्मच्या हिशोबाने MIDCने लोटे MIDCला पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशी आम्ही MIDCला विनंती केलेली आहे, आणि MIDC त्यावर निश्चित काम करेल असं मला वाटतं. पण सध्याची परिस्थिती पाहता आणि MIDC ज्या पद्धतीनं सहकार्य करतं ही सगळी वस्तुस्थिती पाहता, कंपनीला मूळ जागेवरती येण्यासाठी, चालू करण्यासाठी पाण्याची गरज पूर्ण झाली पावसामुळं, तरी देखील हा जो मधला गॅप आहे, कामगार अन्य ठिकाणी जातील, हा परत किती मोठा त्रास आहे? नाही, याविषयी आता निश्चित सांगू शकत नाही, कारण किती लोक परत जातील म्हणजे त्यांच्या राज्यामध्ये किंवा त्यांच्या गावी, आणि त्यांना परत आणणं खूप डिफिकल्ट आहे. तर माझ्या अंदाजप्रमाणे कमी 1 ते 2 महिन्याचा कालावधी यामध्ये लागेल. पाणी टंचाईचं संकट मोठ्या प्रमाणात लोटे MIDCवरती आहे. अशा परिस्थितीमध्ये कंपनीचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं आहे. संपूर्ण कंपन्या आहेत ह्या आता सध्या पाण्यासारख्या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आहेत. सरकार आश्वासन देत आहे, पाणी उपलब्ध करून देईल अशा स्वरूपाची आश्वासनं कलेक्टर कार्यालयाकडून सुद्धा मिळत आहेत. मात्र MIDCकडून जेवढ्या प्रमाणात तातडीनं ह्याची उपाययोजना करायला पाहिजे
ती झालेली नाही आहे. यामुळं उद्योग तर संकटात आहेतच, मात्र असलेले असलेलं प्रोडक्शन कंपनीला पाण्याअभावी थांबवायला लागलं आहे. यामुळं सरकारचं देखील कोट्यावधी रुपयांचं नुकसान होतं आहे आणि कंपन्यांचं देखील दर दिवशी काही लाखांचं नुकसान होताना दिसतं आहे. कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.